हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तर आता इथे समीरची आई म्हणत असते की हे सगळं तुला माहीत होतं आणि तरीसुद्धा तू आम्हाला कोणाला सांगितलं नाही. कशी आहेस ग? तर त्यानंतर आता इथे अर्पिता बोलते की नाही आई, मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तर त्यानंतर आता समीरची बहीण देखील अर्पिताला खूप काही बोलू लागते. तुझ्याचमुळे आमच्या घरामध्ये अशी भांडणं होतात. तू आल्यापासूनच आमच्या घरात अशी लपवाछपवी सुरू झाली आहे, तेही फक्त तुझ्याचमुळे. तर आता इथे समीरला खूप वाईट वाटत असतं की सगळेजण अर्पितालाच बोलत आहेत. तर त्यानंतर आता इथे आई बोलते की मला इथे एक क्षणही थांबायचं नाही. तर आता तेवढ्यातच गुरुजी म्हणतात की प्लीज तुम्ही हे सगळं बंद करा. देवाच्या दारात ही जी काही तुम्ही भांडणं लावली आहेत ना, प्लीज बंद करा. तर त्यानंतर आता इथे ही जी समीरची आई आहे ती हात जोडते स्वामींकडे आणि बोलते की स्वामी, मला माफ़ करा. आज जे काही झाले तुमच्यासमोर त्यासाठी मी माफी मागते आहे आणि या तोंडाने मी तुमचं नामस्मरणही करू शकणार नाही, जे काही झालं आहे त्यामुळे. तर त्यानंतर आता इथे ही जी निलंबरी आहे ती लगेच देवाकडे हात जोडून माफी मागते आणि त्यानंतर समीरकडे तोंड करून त्याला रागाने पाहते आणि तिथून लगेचच तिच्या नवऱ्याकडे जाते आणि त्यानंतर त्यांचा हात पकडते आणि बोलते की चला आपण जाऊया तिथनं, असं म्हणत आता ते दोघेही जण तिथून जायला लागतात. आणि त्यानंतर त्याची बहीण आणि तिचा जो काही भाऊ आहे ते देखील तिथून निघून जातात. इकडे अर्पिता आणि समीर दोघे जण तिथे राहिलेले असतात आणि ती राजश्री देखील तिथेच असते. तर त्यानंतर थोड्या वेळानंतर इथे ही राजश्री समीरच्या आईला पटवायला जाते, पण ती काही ऐकत नाही. ती तशीच तिथून रागाने निघून जाते. इकडे समीर बोलतो की मी अर्पिताला खूप हर्ट केला आहे, पण माझं तरी काय चुकलं आहे बाप्पा, मला सांग ना. मी सगळ्यांच्या आनंदासाठी हे सगळं करत होतो, पण आज सगळेजण माझ्यावरती रागावले आहेत. तर आता इथे समीर जो आहे तो अर्पिताकडे पाहून कान पकडून माफी मागत असतो, पण अर्पिताच्या डोळ्यात अक्षरशः पाणी असतं, कारण तिला या सगळ्या गोष्टीमुळे खूप मोठा धक्का बसलेला आहे की समीरने तिच्यापासून हे सगळं लपवलं आणि तिला किती मनस्ताप झाला आहे. तर त्याचनंतर आता इथे अर्पिता देखील देवाकडे हात जोडते आणि बोलते की बाप्पा, हे सगळं काय होऊन बसलं. मला माहीत आहे समीरने हे सगळं चांगल्यासाठीच केले, पण समीरने मला एकदा सांगायला पाहिजे होतं. मी ज्यावेळी रात्री त्यांना विचारलं तर त्यावेळी त्यांनी मला सांगितलं नाही. त्याचवेळी जर सांगितलं असतं तर आज हे घडलं नसतं. तर त्यानंतर इकडे ही राजश्री म्हणते की मला जे हवं होतं ते घडलं आहे आणि चांगला मोठा धमाका झाला आहे. इकडे आता स्वामींचं नामकरण चाललेलं असतं. सगळेजण आनंदात टाळ्या वाजवत स्वामींचं भजन गात असतात. तर आता इकडे गुरुजी जे आहेत ते अर्पिताकडे येतात आणि समीरकडे येतात. तर आता अर्पिता आणि समीर दोघेही जण दोघांच्या हातानं इथं स्वामींचं नामकरण करतात आणि त्यानंतर आता इथे समीर बोलतो की आता हे डब्बे. तर आता त्यानंतर गुरुजी बोलतात की हे डबे जाताना तुम्ही घेऊन जा. तर आता अर्पिता बोलते की नाही, हे डबे घेऊन जाऊन काय करणार आहेत, असं म्हणत अर्पिता लगेचच त्या डब्यातलं जेवण काढते आणि तिथेच नैवेद्य म्हणून देवासमोर ठेवते आणि त्यानंतर तिथे आलेल्या सगळ्या भक्तांना तो प्रसाद म्हणून ती ते जेवण वाढते. त्यानंतर हे पाहून तिथले गुरुजी खुश होतात आणि इकडे समीर आणि अर्पिता दोघेही जण त्या सगळ्यांना जेवण वाढत असतात. इकडे ही समीरची आई जी आहे ती समीरच्या बाबांना ओरडत असते की हे पहा, त्या मुलीमुळेच आज हा दिवस आपल्याला पाहावा लागला आहे. आपला समीर तिच्या घरी जाऊन काम करतोय आणि मला हे अजिबात सहन होणार नाही की तो तिथला गडी म्हणून राबवेल. आज तो त्यांची डबी देत फिरतोय, उद्या त्यांच्या घरी धुणी भांडी करेल. मला हे अजिबात चालणार नाही. तर त्यानंतर त्याची बहीण देखील आता आईला इथे आणखीनच भडकावून देते. बोलते की खूप झालं याचं, आता काय ह्याला जावयाचा मान बी नको आहे का? ही कामं करण्यासाठी जावई असतात का? तर असं यांच्या घरामध्ये भांडण चाललेलं असतानाच तिथे भडकमकर येतो आणि त्यानंतर तो बोलतो की येऊ का आत? असं पाहिल्यानंतर आता इथे आईला तर प्रचंड धक्का बसतो. आता हा भडकमकर कशासाठी आलेला आहे नक्की? तर त्यावेळी तिच्या लक्षात येतं की आता हा नक्कीच घरासाठीच आलेला असेल. तर तिच्या सगळं काही लक्षात येतं की त्याने 1 महिन्यांचा अवधी दिला होता आणि आता तो 1 महिना होत आला आणि म्हणूनच तो आला असेल. तर आता इथे भडकमकर बोलतो की माझं स्वागत नाही करणार का कोणी? तर आता इथे आई जी आहे ती चकित होऊन त्यांच्याकडे पाहत असते आणि त्यानंतर इकडे
समीर आणि अर्पिता दोघेही जण आता घरी जाण्यासाठी निघालेले असतात. पण मात्र समीरला अर्पिता एका शब्दाने देखील बोललेली नसते. समीर सारखं सारखं अर्पिताची माफी मागत असतो, पण अर्पिता मात्र त्याला माफच करत नाही. तर त्यानंतर अर्पिता आणि समीर दोघेही जण बाजूबाजूला उभे राहतात आणि रिक्षाची वाट पाहत असतात. तेवढ्यातच समीरचे चाचाजी येतात आणि त्यावेळी चाचाजी बोलतात की चल, असं म्हणत लगेचच समीर अर्पिताकडे येतो आणि विचारू लागतो की अर्पिता मॅडम चला, रिक्षा आली आहे आणि तेही चाचा आहेत, चला आपण जाऊयात. तर आता अर्पिता एका शब्दानेही बोलत नाही आणि त्यानंतर अर्पिता दुसरी रिक्षा शोधू लागते. तर अर्पितासमोर दुसरी रिक्षा येऊन थांबते आणि अर्पिता लगेचच त्या रिक्षामध्ये बसते. तर त्यावेळी समीर बोलतो की अर्पिता मॅडम तुम्ही हे काय करताय? आपलं ॲड्रेस तर एकच आहे, आपल्याला एकाच ठिकाणी जायचं आहे, मग आपण 2 रिक्षामध्ये का जातोय? तर त्यावेळी आता इथे अर्पिता म्हणते की आपला मार्ग एकच होता, मग तुम्ही मला का नाही सांगितलं? तर त्यावेळी आता अर्पिताला वाईट वाटलं आहे, अर्पिता हर्ट झाली आहे हे लक्षात येताच समीर गप्प बसतो आणि पाठीमागे सरकतो. त्यानंतर आता अर्पिता तिथून निघून जाते आणि इकडे चाचाजीला कळतं की ह्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलं आहे, या दोघांमध्ये भांडणं झाली आहेत. तर त्यावेळी चाचाजी बोलतात की मला माहिती आहे भांडण झाली आहेत ना. तर आता समीर बोलतो की चाचाजी तुम्हाला कसं कळलं? तर त्यानंतर चाचाजी बोलतात की अरे तुला पाहिलं तेव्हाच एका नजरेत मला समजलं की तुमच्या दोघांमध्ये भांडणं झाली आहेत आणि असं लग्नानंतर भांडणं झाली तर संसारात मज्जा येते बरं का, आणि प्रेम वाटतं. तर आता ते समीरला समजावून सांगतात. इकडे हा भडकमकर दारात येऊन थांबलेला पाहून आईला धक्काच बसतो. तर त्यानंतर आता त्याला कुणी आतमध्ये बोलवतही नाही तरीसुद्धा तो आतमध्ये येतो. आल्यानंतर तो बोलतो की तुम्हाला माहीतच असेल की मी कशासाठी आलो आहे. तर तेवढ्यातच आई बोलते की हे पहा भडकमकर राव, तुम्ही प्लीज आम्हाला थोडा अवधी द्या, कारण आत्ताच नुकतीच आमच्या समीरची नोकरी गेली आहे आणि दवाखान्यात एवढा खर्च झाला आहे की आमच्याकडे आता पैसेही राहिले नाहीत. खरं तर ह्यांना हार्ट अटॅक आला होता आणि समीरच्या आईला नावही येत नाही की त्यांच्या हार्टचं काय केलं आहे. तर त्यावेळी लगेचच समीरचा भाऊ सांगतो की त्यांची एन्जिओप्लास्टी केली आहे आणि त्यासाठी खूप खर्च आला आहे. तर आता इथे समीरचे बाबा जे आहेत ते लगेचच त्या भडकमकरसमोर हात जोडतात आणि बोलतात की आम्हाला थोडा अवधी द्या प्लीज. तर त्यावेळी ते बोलतात की हे पहा, आता मी काहीच करू शकत नाही, तुमच्याकडे फक्त 5 दिवसांचा अवधी आहे आणि तेवढ्या 5 दिवसात मला हे घर खाली करून हवं आहे. तर त्यानंतर आता इथे समीरची आई त्यांच्या पाया पडत असते आणि पाया पडत असतानाच इथे त्या भडकमकरनी समीरच्या आईला धक्का दिला आहे आणि ती जोरात खाली पडते. लगेचच सलील आणि ती दीदी जी असते ती लगेच आईकडे जातात आणि आईला सावरू लागतात. तर आता इथे तो बोलतो की हे पहा, ही अशी नाटकं केल्याने सुद्धा मी घर काय सोडणार नाही, त्यामुळे काहीही झालं तरी 5 दिवसात मला हे घर रिकामं हवं आहे आणि जर नाहीच केलं तर माझी माणसं येऊन हे घर रिकामं करतील, मग बघा तुमच्या पद्धतीने काय करायचं आहे आणि काय नाही ते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भागामध्ये अर्पिताने राजश्रीच्या गाडीला आडवी गेली आहे आणि तिथेच ड्रायव्हरने ब्रेक दाबलाय आणि गाडी थांबली आहे. तर आता इथे राजश्री लगेचच गाडीतून खाली उतरते. तिला समोर दिसते की अर्पिता उभी आहे. अर्पिता तिला जाब विचारू लागते की आज जे काही घडलं आहे ते फक्त तुम्ही घडवून आणलं आहे ना. तर त्यावेळी राजश्री बोलते की हो, मला तेच करायचं होतं आणि मला सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं की समीर काय काम करतोय आणि हे सगळं मीच केलं आहे. बोल आता काय करशील? तर आता अर्पिता नक्की काय करणार, या राजश्रीला धडा कसा शिकवणार? तर पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.